तर कुठेतरी कॅरी ऑन तर भेटलेला आहे, पण कॅरी ऑन कोणाकोणाला भेटलेला आहे? कॅरी ऑन ज्या मुलांना भेटलेला आहे का ज्यांचे क्रेडिट पॉईंट पूर्ण नाही त्या मुलांचं काय, त्या मुलाला कॅरी ऑन खरंच भेटलेला आहे की नाही भेटलेला आहे? तर भरपूर सारे मुलं ज्यांना अजून पण माहिती नाही, ते भरपूर सारे डाऊट असतात तुमच्या मनामध्ये. टेन्शन नका घेऊ, ओम जगताप टेक तुमच्यासाठीच आहे. लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट काय असेल A to Z डाऊट मला सांगा. मी नक्कीच तुमचे जेवढे प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा अपडेट तुमच्यासाठीच आहे. जे पण मुलं त्यांचे क्रेडिट पॉईंट पूर्ण भरले नसेल तर नॉर्मली 2 सब्जेक्टमुळे काय होतं, आपलं क्रेडिट भरत नाही. 22 क्रेडिट लागतं, आपले 20 क्रेडिट कुठेतरी भरले, काही काहींचे 21 भरले असेल. फक्त एका क्रेडिटमुळे आपल्याला एंट्री भेटत नाही थर्ड इयरला आणि 1 वर्ष आपलं वाया जातंय. 1 वर्ष वाया गेल्यानंतर त्याच मुलाला माहिती असतं की काय करायचं पुढं. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात कारण खूप सारे प्रॉब्लेम असतात मुलांचे. खूप सारे पाहुणे कुठेतरी टोमणे मारतात. भरपूर सारे सर लोक बोलतात की तू वेळेवर अभ्यास केला नाही, वेळेवर लेक्चर केलं नाही, कुठेतरी तू मिस केले, बंक केले लेक्चर, डंग झालं तर बंक केले लेक्चर. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करायचं आता? तुम्हाला कॅरी ऑन खरंच भेटेल का? कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की कॅरी ऑन भेटेल काय नाही भेटेल. तर ह्याच गोष्टी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, विदाऊट स्किप बघा. तुमच्या नक्की फायद्याचा व्हिडिओ आहे. तर चला कुठला टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता तुमचे क्रेडिट पॉईंट पूर्ण नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे नॉर्मल क्रेडिट कुठेतरी 1-2 क्रेडिट अपूर्ण आहे आणि तुम्हाला एंट्री भेटत नाही. तर तुमच्यासाठी काय, तुमच्यासाठी कॅरी ऑन भेटेल का? तर तुम्हाला इझी स्टेपमध्ये सांगतो. हा व्हिडिओ कुठलाही टाइमपास नाही करायचा. आपल्याला इझी स्टेपमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्यासाठी कॅरी ऑन आहे की नाही. तर हे बघा, तुमच्यासाठी कॅरी ऑन नाही आहे. कारण कुठेतरी त्यांनी चेंजेस केलेले, त्यांनी फक्त म्हणजे एकच चान्स दिलेला आहे. कॅरी ऑन सुद्धा म्हणता येणार नाही याला. फक्त त्यांनी मुलांना कुठेतरी सर्क्युलर दिले, पासआउट केलंय गर्दी कमी होण्यासाठी. कारण त्यांना फक्त एकच चान्स दिलेला आहे. मागच्या कॅरी ऑनमध्ये बघितलं तर भरपूर सारे नियम होते आणि ह्या कॅरी ऑनमध्ये जर बघितलं तर जे पण वायडी मुले पडलेले 2-3 वर्षापासून त्यांच्यासाठी सुद्धा कॅरी ऑन आहे. जे रेग्युलर मुलं आहेत त्यांच्यासाठीच कॅरी ऑन आहे. तर लक्षात घ्या, हाच अपडेट तुमच्यासाठी होता आणि टेन्शन घेऊ नका. तुमचे जर क्रेडिट भरले नसेल तर टेन्शन घेऊ नका. कुठेतरी ट्राय करत राहा आणि कुठेतरी कोर्सेसला अप्लाय करा. भरपूर सारे कोर्स आहेत, ते कोर्स करा कुठेतरी. कारण जे कोर्स तुमच्या कामच येणार आहे. हे सब्जेक्ट तुम्ही किती जरी काढले तरी लास्ट इयरला लास्ट इयर झाल्यानंतर तुम्हाला परत कोर्स करावा लागणार. तर तुम्हाला हा एक टाइमच भेटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी कोर्सला अप्लाय करा, कोर्स करा, भरपूर साऱ्या गोष्टी शिका. ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आणा आणि इंटरेस्ट नसेल तर डायरेक्ट यूट्यूबला या. कारण यूट्यूबवरती तुम्हाला सांगतो, यूट्यूबवरती सुद्धा खूप सारे म्हणजे स्ट्रगल तर आहे बट मनीसुद्धा तेवढे आहे. तर लक्षात घ्या, यूट्यूबवरती तुम्ही बघितलं असेल भरपूर सारे यूट्यूबर जे आहे भरपूर सारे मोठे झालेले आहे. त्यामुळे सांगतोय, कुठेतरी तुम्हाला जर वाटतंय आपल्याला नाही जमत ही गोष्ट, तुमच्यामध्ये जर काहीतरी क्रिएटिव्ह असेल, तुमच्यामध्ये काहीतरी क्रिएटिंग करण्याचं नॉलेज असेल, तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे भरपूर सारा नॉलेज आपण मुलांना देऊ शकतो, तर इझिली तुम्ही यूट्यूबवर येऊ शकता. बरंच काही पण बोलून चालत नाही भावा. कुठेतरी आपल्याला स्टेबल लागतं. आपल्याकडे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तू बोलणार काय समोरच्याला, पण तुम्ही जर ट्राय केलं ना तर 100% सांगू शकतो तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. आणि मॉनिटाईज केल्यानंतर तुम्हाला जो रिव्ह्यू येईल तो यूट्यूबकडून तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्ही काही प्रमोशन वगैरे सुद्धा इझिली करू शकता. तर हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती. हार मानायची नाही जिंदगीमध्ये भावा. जे पण होतं ते होतच राहतं. जर तुम्ही छावा मूवी बघितलं नसेल तर छावा मूवी सुद्धा बघून घ्या. कारण त्या मूवीमध्ये स्वतः इतकं मोटिवेशन दिलेलं आहे, म्हणजे खूप सारं मोटिवेशन दिलेलं आहे आणि मूवी सुद्धा 1 नंबर बनवला आहे. तर खरंच म्हणजे आज कुठेतरी असं भारी वाटतंय की आपले हिंदी चित्रपट सुद्धा खूप छान प्रकारे बनवलेले आहे. तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी मोटिवेशन व्हिडिओ होता हा. कारण जे मुलं वायडी पडलेले, काही मुलांचे नॉर्मली क्रेडिट पॉईंट भरलेले नाही, त्या मुलांसाठीच हा व्हिडिओ होता. ते मुलं कुठेतरी निराशा येते, कुठेतरी असं वाटतं की आपलं काहीच होणार नाही आयुष्यामध्ये. ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं नाही आपलं काहीच होणार नाही, तिथूनच खरं आपली एंट्री असते भावा. तर लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी बसून गेलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला आज कुठेतरी माहिती देतोय. तर तुम्हाला हा माहिती आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आजच्या भावांना शेअर करा ज्यांचे कुठेतरी क्रेडिट पॉईंट भरलेले नाही, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघून कुठेतरी पॉझिटिव्हनेस येईल. तर चला, तुम्हाला अपडेट आवडला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.